Okay, as usual, we'll start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and in energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Vashvah Tasya Viturvarenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision with me. बघा संपूर्ण जर सेशन आपण रिवाइज केलं व्यवस्थित टेन्सेसचं तर समजायला अगदी सोपं, साधं आणि सरळ जाईल. टेन्सेस म्हटल्यानंतर कुठलीही जगातली भाषा असेल त्याच्यामध्ये टेन्स नावाची संकल्पना ही सारखीच असते. जसं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. भूतकाळात ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्या पास्ट आहेत. भविष्यकाळात ज्या गोष्टी अजून घडायच्या आहेत त्या फ्युचर आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त आत्ता, सध्या, वर्तमान काळात प्रेझेंट टेन्सचा वापर होताना आपल्याला दिसतो. मग सर्वसाधारणपणे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. मग बॅक एरो पास्ट आहे. घडलं होतं, परवा घडलं होतं, मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यात, मागच्या वर्षी, 5 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी जे काही घडलं असेल ते सगळं पास्ट. आणि आज रात्री जे घडेल, उद्या जे घडेल, परवा घडेल, 5 वर्षानंतर घडेल, 25 वर्षानंतर घडेल, आपल्या मृत्यूनंतर घडेल, हजारो वर्षानंतर जे घडेल ते फ्युचर. आणि दोघांच्या मध्ये बरोबर अगदी प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. या जन्मात, या युगात, या शतकात, या दशकात, या महिन्यात, या आठवड्यात, या आजच्या दिवशी, आजच्या तासामध्ये, आजच्या मिनिटामध्ये किंवा आजच्या सेकंदामध्ये हे सगळं प्रेझेंट टेन्स. मग पोझिशन, पोझिशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे उपप्रकार प्रत्येकाच्या अंडर येतात. मग इथं जर पाहिलं पण पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन आणि फ्युचर पोझिशन. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन. सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. मग आता आपण पोझिशनकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय. बघा समजायला अत्यंत सोपं आणि व्यवहारात उतरवण्याजोगं सुद्धा आहे. मग पोझिशन म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे विशिष्ट प्रकारची स्थिती. मग ते व्यक्तीचं चित्र इथं दिलेलं आहे बघा. तो व्यक्ती काय होता, आत्ता तो व्यक्ती काय आहे, तो पुढे जाऊन व्यक्ती काय असेल याच्याबद्दल. मग इथे बॅक एरो ते व्यक्ती तो काय होता, कसा होता, कोण होता, कुठे होता, आत्ता तो काय आहे, कसा आहे, कोण आहे, तो काय असेल, कसा असेल आणि कुठे असेल. हे फ्युचर पोझिशन झालं. पोझिशन झालं. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन आणि फ्युचर पोझिशन. मग स्वाभाविकपणे पोझिशन म्हटल्यानंतर वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ याच्यामध्ये वापरला जाणारा टू बी फॉर्म बदलेल. मग पास्ट मध्ये तो वॉज वेअर येईल. मग वॉज वेअर वापरलं का मराठीमध्ये होता, होती, होतो, होते, होतं. आणि प्रेझेंट मध्ये आम्ही जर वापरलं तर आहे, आहोत, आहात, आहेत. आणि फ्युचर मध्ये वापरलं तर शाल बी, विल बी, असेल, असू, असशील, असेल, असतील, असणार. म्हणजे पोझिशन म्हटल्यानंतर याच्यामधले कॉमन दोन
कंटेंट जे आहे ते अगदी सारखेच आहे. एक तर आहे सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. बरं. आणि त्याचबरोबर आहे टू बी फॉर्म, जो पास्ट मध्ये वॉज वेअर आहे, प्रेझेंट मध्ये ॲमिजार आहे आणि फ्युचर मध्ये शाल बी, विल बी आहे. आता सब्जेक्ट आणि टू बी फॉर्म यांचं जे कोलॅबोरेशन आहे यांचा ऑलरेडी आपण सराव करून घेतलेला आहे, करून झालेला आहे. जसं की आय वॉज, वी वर, यू वर, यू वर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, नेम वॉज, नाउन वॉज, दे वर. आय एम, वी आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, नेम इज, नाउन इज आणि दे आर. बरोबर. आय शॅल बी, वी शॅल बी, यू विल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी, नेम विल बी, नाउन विल बी, दे विल बी. मग आता सब्जेक्ट आणि टू बी फॉर्मचं कोलॅबरेशन जर झालंय, त्याचं जर पूर्णपणे कोलॅबरेशन प्रॉपर सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअरही झालंय, तर आता फक्त ऑब्जेक्ट वरती कॉन्सेप्ट म्हणून लक्ष केंद्रित करावं लागतं. बाकी काही करण्याची गरज नाही. अगदी सोपं आणि साधं. बघा, ऑब्जेक्ट म्हणून काय येऊ शकतं? फिजिकल इन्फॉर्मेशन, सायकोलॉजिकल इन्फॉर्मेशन, बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन, फायनान्शियल इन्फॉर्मेशन, कल्चरल इन्फॉर्मेशन अँड पोझिशन. जरा सविस्तर पद्धतीने समजून घेऊया. मग इथे आपण वजन सांगू. ही वॉज 80, ही इज 20, ही विल बी 100 kg. हाईटचं सांगता येईल. ही वॉज 5 feet 6 inch. ही इज राईट नाव 5 feet 2 inch. ही विल बी 6 foot 2 inch. कलर, ही वॉज फेअर. म्हणजे इथे शारीरिक माहितीचं डिस्क्रिप्शन करता येईल. मग वेट म्हटल्यानंतर किलो, ग्रॅम, क्विंटल, पाऊंड, टन. हाईट म्हटल्यानंतर सेंटीमीटर, इंचेस, फीट किंवा मीटर. कलर म्हटल्यानंतर फेअर, लाईट ब्राऊन, ब्राऊन, डार्क ब्राऊन, ब्लॅक. एज म्हटल्यानंतर किड, अडल्ट, टीनेजर, यंग, ओल्ड. रेस म्हटल्यानंतर एशियन, व्हाईट, निग्रो, नेटिव्ह ह्युएन. जेंडर, डेंजर म्हटल्यानंतर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर, अजेंडर. स्ट्रेंथ म्हटल्यानंतर वीक, स्ट्रॉंग, ॲव्हरेज आणि बॅलन्स असं येते. त्याच्यानंतर सायकोलॉजिकल इन्फॉर्मेशन सुद्धा येऊ शकते. शरीराने जे उघड्या डोळ्याने तुम्हाला पाहता क्षणी जे दिसतंय, तो जाडा आहे, लुकडा आहे, काळा आहे, गोरा आहे, उंच आहे, बुटका आहे, ती फिजिकल इन्फॉर्मेशन झाली. पण जेव्हा तुम्ही त्याच्याशी वागतात, बोलतात, त्याच्या वर्तणुकीतून तुम्हाला जे काही समजतं, ते सगळं आहे त्याचा सायकोलॉजिकल इन्फॉर्मेशनचा भाग. मग नेचर, टॅलेंट, ॲबिलिटी, शार्पनेस, ॲटिट्यूड. मग ही इज काइंड, दे आर कोऑपरेटिव्ह, she is lovable, they are short tempered, they are aggressive, she is very scholar, they are intellectual, they are contained, she is creative, Radha is interactive, Mahesh is social, ability, he is very good linguistic, they are expert in mathematics, he is really good leader. Sharpness असेल, he is focused person, he is very dynamic, it is very active drama. They are passive, it is lethargic. They are all messy. Attitude, he is narrow minded, they are open minded, she is optimistic, he is pessimistic. या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. बर. त्याच प्रकारे बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन पण येईल, जैविक. मग बोन्स काय आहे, ब्लड ग्रुप काय आहे, डिसीज काय आहे, इन्फेक्शन काय आहे, मसल्स काय आहे, ही सगळ्या गोष्टीचं वर्तमान काळातलं वर्णन करून सांगता येईल, पास्ट मधलं किंवा फ्युचर मधलं वर्णन करून सांगता येईल. मग मेडिकल जर बॅकग्राऊंड क्लिअर असेल तुम्हाला, तर या सगळ्या संदर्भातले टर्म्स आहे. ऑस्ट्रोपोरिसिस, एरिस्ट्रोथेरेसिस्ट, रिकेट्स, ऑस्ट्रोमेलिस. मग त्याचप्रमाणे ब्लड ग्रुप आहे ओ पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह. जेन डिसीज आहे कार्डिओलॉजिकल डिसीज, ही इज न्यूरोसर्जन, ही इज अ न्यूरो पेशंट, दे आर कार्डो सर्जन, दे आर कार्डो पेशंट्स. शी इज डायबेटिक. इन्फेक्शन असेल, ही इज व्हायरल इन्फेक्टेड, दे आर बॅक्टेरियल ओरिएंटेड पर्सन. मसल्स आहे, स्केल्टन मसल्स आहे, कार्डियक मसल्स आहे, स्मूथ मसल्स आहेत. फायनान्शियल इन्फॉर्मेशन पण येऊ शकते याच्यामध्ये. पुअर आहे, मिडल क्लास आहे, रिच आहे, मिलेनियर आहे, बिलियनियर आहे, सेलिब्रिटी आहे, बिझनेसमॅन आहे. पुअर म्हटल्यानंतर बेगर येईल, बिलो पॉवर्टी लेवल येईल, क्रोनिक पुअर येईल.
ट्रान्झिट पुअर येईल, नॉन पुअर येईल, मिडल क्लास येईल, लोअर मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास, टिपिकल मिडल क्लास, रिच, बिझनेसमॅन, सेलिब्रिटी, डीलर, ट्रेडर, इन्व्हेस्टर, सेल्फ एम्प्लॉइड, टायकून, मिलेनियर येईल, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल, मिलेनियर, डिका मिलेनियर, बिलेनियर, इन्व्हेन्शन, सुपरिटी, डिका बिलेनियर, सेंटीमिलेनियर या पद्धतीने. त्याचप्रमाणे सांस्कृतिक म्हणजे कल्चरल इम्पॅक्ट आहे. कल्चरल सांस्कृतिक, रिलिजन, कम्युनिटी, कास्ट, क्लास, नॅशनॅलिटी, रिजन, फिलॉसॉफी आणि बिलीफ. आता याच्यामध्ये रिजन काय येईल? ही इज हिंदू, शी इज बुद्धिस्ट, दे आर ख्रिश्चन, अस्लम इज मुस्लिम. कम्युनिटी मग सिया, सुन्नी ही मुस्लिम कम्युनिटीमध्ये येते. कॅथलिक, प्रोटेस्टंट हे ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये येतात. कास्ट वाईज आहे, ब्राह्मण आहे, मराठा आहे, वाणी आहे, माळी आहे, महार आहे. क्लासमध्ये येतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. नॅशनॅलिटी आहे इंडियन, अमेरिकन, कॅनेडियन, नेपाळी. रिजन आहे मराठी, गुजराती, पंजाबी, काश्मीरी. फिलॉसॉफी येईल, अथेस्ट येईल, मोनोअथेस्ट येईल, पोलिअथेस्ट येईल. बिलीफ सिस्टीम आहे, अद्वैत आहे, वैष्णव आहे, शैव आहे, शाक्त आहे. या पद्धतीने पोझिशन, इतर स्थिती येईल, प्लेस येऊ शकतं, टाइम येऊ शकतं, प्रोफेशन येऊ शकतं, डेझिग्नेशन येऊ शकतं, क्वालिफिकेशन येऊ शकतं. कसं बघा, पाहूया. ही इज इन मुंबई, दे आर ऑन टेरेस, शी इज बिहाइंड द वॉल, अरुण इज अराउंड दॅट टेम्पल, that mall is next to that shop. We have a holiday on Sunday. They are in Nasik since 2005. At 6 o'clock, there is an extra session. In the month of October, Diwali is there. Just 1 hour. He is here in this meeting just for 1 hour. Profession, they are teacher, she is doctor, Rahul is advocate, Sachin is architect, Mayank is engineer, you are trainer, they are consultant. डेझिग्नेशन आहे प्रेसिडेंट, डायरेक्टर, सीईओ, मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह, सुपरवायझर, सेक्रेटरी. क्वालिफिकेशन MBA, बीटेक, डीएड, एम फार्म, MBBS, अवॉर्ड विनर, गोल्ड मेडलिस्ट. या पद्धतीने. मग मी होतो, होती, आय वॉज. मग आय वॉज पुअर, आय एम मिडल क्लास, आय शॅल बी रिच. मी गरीब होतो, मी मध्यमवर्गीय आहे, मी श्रीमंत असेल. वी वर पुअर, वी आर मिडल क्लास, वी शॅल बी रिच. आम्ही गरीब होतो, आम्ही मध्यमवर्गीय आहोत, आम्ही श्रीमंत असू. यू वर पुअर, यू आर मिडल क्लास, यू विल बी रिच. तू गरीब होतास, तू मध्यमवर्गीय आहेस, तू श्रीमंत असशील. दे वर पुअर, दे आर मिडल क्लास, दे विल बी रिच. ते गरीब होते, ते मध्यमवर्गीय आहेत, ते श्रीमंत असतील. ही वॉज पुअर, ही इज मिडल क्लास, ही विल बी रिच. तो गरीब होता, तो मध्यमवर्गीय आहे, तो श्रीमंत असेल. शी वॉज पुअर, शी इज मिडल क्लास, शी विल बी रिच. ती गरीब होती, ती मध्यमवर्गीय आहे, ती श्रीमंत असेल. त्याचप्रमाणे आशा वॉज पुअर, आशा इज मिडल क्लास, आशा विल बी रिच. आशा गरीब होती, आशा मध्यमवर्गीय आहे, आशा श्रीमंत असेल. राज वॉज पुअर, राज इज मिडल क्लास, राज विल बी रिच. राज गरीब होता, राज मध्यमवर्गीय आहे, राज श्रीमंत असेल. आंटी वॉज पुअर, आंटी इज मिडल क्लास, आंटी विल बी रिच. काकू गरीब होत्या, काकू मध्यमवर्गीय आहेत, काकू श्रीमंत असतील. बॉस वॉज पुअर, साहेब गरीब होते, बॉस इज मिडल क्लास, साहेब मध्यमवर्गीय आहेत, बॉस विल बी रिच. साहेब श्रीमंत असतील. आता आपल्याला जे आहेत ना, पुढच्या पानावरचं जे आहेत ना, सिलेक्शनच्या बाबतीत सगळं व्यवस्थित करायचं. जसं फॉर एक्झाम्पल, मी LMDC चा विद्यार्थी आहे.
आय एम अ स्टुडंट ऑफ LMDC. आम्ही खरे भारतीय आहोत. वी आर ट्रू इंडियन्स. तो ऑडिटोरियम मध्ये आहे. ही इज इन द ऑडिटोरियम. ती तिथे व्यवस्थापक होती. शी वॉज मॅनेजर देअर. ते टेरेसवर होते. दे वर ऑन टेरेस. ते कपाटात सुरक्षित होतं. इट वॉज सेफ इन द कबर्ड. राज राजकारणात असेल. राज विल बी इन पॉलिटिक्स. तू बिझनेसमन होशील किंवा असशील. यू विल बी बिझनेसमन. भारत महासत्ता असेल. इंडिया विल बी सुपर पॉवर. शीला सुंदर मुलगी आहे. शीला इज अ ब्युटिफुल गर्ल. तो खूप प्रामाणिक व्यक्ती आहे. ही इज व्हेरी ऑनेस्ट पर्सन. ते निर्दोष आहेत. दे आर इनोसंट. मी एबी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कामगार होतो. आय वॉज वर्कर इन एबी प्रायव्हेट लिमिटेड. तो तात्पुरता कर्मचारी होता. ही वॉज टेम्पररी एम्प्लॉई. आम्ही टीम रॉयल गोवा मध्ये होतो. वी वर इन टीम रॉयल गोवा. श्री जैन शिक्षक असतील. मिस्टर जैन विल बी टीचर. तू फार व्यस्त असशील. यू विल बी व्हेरी बिझी. मोदी पुढचे पंतप्रधान असतील. मोदी विल बी नेक्स्ट PM किंवा प्राईम मिनिस्टर. ती सर्वाधिक शक्तिशाली स्त्री आहे. शी इज द स्ट्रॉंगेस्ट वुमन. ते कमकुवत लोक आहेत. दे आर वीक पीपल. तुम्ही माझे जवळचे मित्र आहात. यू आर माय क्लोज फ्रेंड्स. ऋषी आपल्यामध्ये गरीब होता. ऋषी वॉज पुअर अमंग अस. 1992 मध्ये हे महाग होतं. इट वॉज एक्सपेन्सिव्ह इन 1992. ते सैन्य दलात होते. दे वर इन मिलिटरी. मितेश दुकानात असेल. मितेश विल बी इन शॉप. आम्ही रविवारी तिथे असू. वी शॅल बी देअर ऑन संडे. मी तुझ्या घरी असेल. आय शॅल बी इन युअर होम. आता इथे पुढचं एक्सरसाइज आहे मराठी टू इंग्लिश विथ रेफरन्स टू 3 टेन्सेस. जसं पुअर, मिडल क्लास, रिच. मग इथे कसं म्हणताय? मी गरीब होतो. आय वॉज पुअर. मी मध्यमवर्गीय आहे. आय एम मिडल क्लास. मी श्रीमंत असेल. आय शॅल बी रिच. FY SY TY. FYBA SYBA TYB. मग आम्ही FY मध्ये होतो. वी वर इन FY. आम्ही आता SY मध्ये आहोत. वी आर इन SY. आम्ही TY मध्ये असू. वी शॅल बी इन TY. ज्युनियर नर्स, सिनियर नर्स, डॉक्टर. ती कनिष्ठ परिचारिका होती. शी वॉज ज्युनियर नर्स. ती ज्येष्ठ परिचारिका आहे. शी इज अ सिनियर नर्स. ती डॉक्टर असेल. शी विल बी अ डॉक्टर. सोल्जर्स, कमांडोज, कर्नल्स. मग ते सैनिक होते. दे वर सोल्जर्स. ते आता कमांडो आहेत. दे आर कमांडोज नाव. ते कर्नल असतील. दे विल बी कर्नल्स. इन पुणे, इन मुंबई, इन दिल्ली. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. संचालक पुण्यात होते. डायरेक्टर वॉज इन पुणे. संचालक मुंबईत आहेत. डायरेक्टर इज इन मुंबई. संचालक दिल्लीत असतील. डायरेक्टर विल बी इन दिल्ली. मग आता मॅड, मॅड, मॅड. पास्ट मध्ये मॅड होता. वर्तमान काळात पण मॅड आहे. फ्युचर मध्ये पण मॅड असेल. मग इथे तो वेडा होता. ही वॉज मॅड. तो वेडा आहे. ही इज मॅड. तो वेडा असेल. ही विल बी मॅड. हेल्पर, सुपरवायझर, मॅनेजर. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. तू मदतनीस होतास. तू मदतनीस होतास. यू वर हेल्पर. तू निरीक्षक आहेस. यू आर सुपरवायझर.
तू व्यवस्थापक असशील. यू विल बी मॅनेजर. आता मराठी टू इंग्लिश वाक्य दिलेले आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. मनातल्या मनात करा आणि क्रॉस व्हेरिफाय करा. येत आहेत का बघा. आय वॉज इन नागपूर बिफोर अ इयर ॲगो. मी 1 वर्षा अगोदर नागपूरमध्ये होतो. श्री इज व्हेरी टॅलेंटेड बॉय. श्री खूप बुद्धिमान मुलगा आहे. टुमारो आय शॅल बी इन गोवा. उद्या मी गोव्यात असेल. दोज फाइल्स वर इन माय ड्रॉवर. त्या फाइल्स माझ्या ड्रॉवर मध्ये होत्या. वी आर विथ यू. आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तुझ्या सोबत आहोत. दे विल बी रिच बाय धिस वे. ते या मार्गाने श्रीमंत होतील. द फिल्म वॉज व्हेरी वंडरफुल. तो चित्रपट अतिशय अद्भुत होता. नाना इज व्हेरी पॉवरफुल पॉलिटिकल लीडर. नाना हे अतिशय शक्तिशाली राजकीय नेता आहेत. बीजेपी वॉज स्मॉल पार्टी इन दोज डेज. भाजपा त्या दिवसांमध्ये छोटा पक्ष होता. माय सिस्टर विल बी विनर ऑफ कॉम्पिटिशन. माझी बहीण स्पर्धेची विजेता असेल. ताज इज द सेव्हन्थ वंडर ऑफ द वर्ल्ड. ताज जगातील 7वं आश्चर्य आहे. यू आर माय ट्रू अँड क्लोज फ्रेंड. तू माझा सच्चा आणि जवळचा मित्र आहे. चिन्मय वॉज माय क्लासमेट इन 9th स्टँडर्ड. चिन्मय 9वीत माझा वर्गमित्र होता. सावरकर वॉर विजनरी लीडर. सावरकर दूरदृष्टीचे नेते होते. ओनली ही विल बी माय फ्युचर हजबंड. फक्त तोच माझा भविष्याचा पती असेल. माय लास्ट बॉस वॉज व्हेरी डेंजरस. माझे मागील साहेब फारच भयंकर होते. दिस इज कम्प्लिटली अनसेफ ऍक्टिव्हिटी. हा संपूर्णपणे असुरक्षित उपक्रम आहे. हॉस्पिटल्स बिल विल बी व्हेरी हेवी. हॉस्पिटलचं बिल फार अवजड असेल. रामा इज अ मायथॉलॉजिकल कॅरेक्टर. राम हे पौराणिक चरित्र आहे. आय वॉज व्हेरी शाय इन माय स्कूल डेज. मी माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये फार लाजाळू होतो. इंडिया विल बी सुपर पॉवर बाय 2030. 2020 सालापर्यंत भारत महासत्ता असेल. आता मराठी टू इंग्लिश हा एरिया जो आहे ना सर्वात चॅलेंजिंग आहे. कारण आपला मराठीमध्ये विचार चालतो आणि इंग्लिशमध्ये आम्ही तो अभिव्यक्त करतो. म्हणून याच्यामध्ये डायनामिझम येत आहे का ते चेक करा बरं. मी नागपूरमध्ये होतो. आय वॉज इन नागपूर. आम्ही 10वीचे विद्यार्थी आहोत. वी आर स्टुडंट्स ऑफ 10th स्टँडर्ड. तू प्रशिक्षण सत्रात असशील. यू विल बी इन अ ट्रेनिंग सेशन. तो आमच्या कंपनीचा व्यवस्थापक होता. ही वॉज मॅनेजर ऑफ अवर कंपनी. आरुषी काल बँकेत होती. यस्टरडे आरुषी वॉज इन द बँक. ते त्या जुन्या वाड्यात असतील. दे विल बी इन दॅट ओल्ड मॅन्शन. माझे आजोबा पोलीस आयुक्त आहेत. माय ग्रँडफादर इज पोलीस कमिशनर. पृथ्वीराज त्यावेळी मुख्यमंत्री होता. पृथ्वीराज वॉज चीफ मिनिस्टर ॲट दॅट टाइम. पुढील वेळी मी कृषी मंत्री असेल. नेक्स्ट टाइम आय शॅल बी द ॲग्रिकल्चर मिनिस्टर. ती कॉलेजची ब्युटी क्वीन आहे. शी इज द ब्युटी क्वीन ऑफ कॉलेज. नरेश मीटिंग मध्ये होता. नरेश वॉज इन द मीटिंग. पुढच्या वर्षी आम्ही युरोपमध्ये असू. नेक्स्ट इयर वी शॅल बी इन युरोप. मंजिरी प्रकाश सोबत होती. मंजिरी वॉज विथ प्रकाश.
तो आणि अनिता कार मध्ये आहेत. ही अँड अनिता आर इन द कार. कागदपत्र बॅगेत सुरक्षित आहेत. डॉक्युमेंट्स आर सेफ इन द बॅग. तुम्ही आज 7 वाजता विमानात असाल. टुडे यू विल बी इन एरोप्लेन ॲट 7 o'clock. भाग्यश्री व्यासपीठावर होती. भाग्यश्री वॉज ऑन द स्टेज. पाकिस्तान भारताचा भाग होता. पाकिस्तान वॉज द पार्ट ऑफ इंडिया. तो लग्नात असेल. ही विल बी इन द वेडिंग. 2 महिन्यानंतर माझ्या मुली शिकागोला असतील. आफ्टर 2 months माय डॉटर्स विल बी इन शिकागो. नरेंद्रभाई गुजरातचे मुख्यमंत्री होते. नरेंद्रभाई वॉज द चीफ मिनिस्टर ऑफ गुजरात. समुद्रात महाराजांचा पुतळा असेल. देअर विल बी अ स्टॅच्यू ऑफ महाराज इन द सी. आता इथपर्यंत आपण पोझिशन पाहिलं. काय होता, काय आहे, काय असेल. वॉज, वेअर, एम, इज, आर, शाल बी, विल बी. व्यक्तीची शारीरिक, मानसिक, जैविक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक स्थिती काय होती, स्थिती काय आहे, स्थिती काय असेल. वॉज, वेअर, होता, होती, होते. एम, इज, आर, आहे, आहोत, आहात. आणि फ्युचर शाल बी, विल बी, असतील, असेल, असू. ऑब्जेक्टच याच्यामध्ये व्हरायटीज आहे आणि ऑब्जेक्टच्या व्हरायटीज जर लक्षात आल्या तर अजिबात अडचण येणार नाही किंवा जाणवणार नाही. आता आपण पुढच्याकडे वळूया, पोझेशनकडे. पोझेशन म्हणजे मालकी. फ्लॅट्स विथ रेडी पोझेशन, रो हाऊसेस विथ रेडी पोझेशन, असं बऱ्याचदा आपण ऐकतो. बरोबर, बऱ्याचदा आपण बोर्डावरती पण वाचतो. मग मालकी, पोझेशन म्हणजे ताबा किंवा मालकी. पास्ट पोझेशन, प्रेझेंट पोझेशन आणि फ्युचर पोझेशन. मग पोझेशनच्या संदर्भात बघा, पास्ट मध्ये सगळ्या सब्जेक्ट साठी हॅड वापरतात. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, नेम हॅड, नाउन हॅड, दे हॅड. कडे होत, पाशी होत, जवळ होत, ला होत, ना होत. आणि प्रेझेंट पोझिशन मध्ये हॅव, हॅज येईल. बरोबर. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, नेम हॅज, नाउन हॅज, दे हॅव. कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. आणि फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव. कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. म्हणजे आय शॅल हॅव, वी शॅल हॅव, यू विल हॅव, यू विल हॅव, ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव, नेम विल हॅव, नाउन विल हॅव आणि दे विल हॅव. मग आता राहिला प्रश्न परत ऑब्जेक्टचा. जसं तिथे आपण पोझिशन मध्ये पाहिलं होतं, शारीरिक, मानसिक, जैविक, आर्थिक, सांस्कृतिक आणि ठिकाणांबद्दल. इथे तसं येईल थिंग्स, वस्तू. माझ्याकडे कोणती गोष्ट होती. माझ्याकडे सायकल होती. आता माझ्याकडे बाईक आहे. उद्या माझ्याकडे कार असेल. वस्तू. नातेवाईक, नातेसंबंधामध्ये रिलेटिव्ह. मला एक मुलगा आहे. आय हॅव अ सन. मला एक मुलगी होती. आय हॅड अ डॉटर. आम्हाला 2 मुलं असतील. वी शॅल हॅव 2 चिल्ड्रन. तुला पुण्यात चांगले मित्र असतील. यू विल हॅव गुड फ्रेंड्स इन पुणे. इन्फॉर्मेशन. आय हॅव इन्फॉर्मेशन ऑफ शेअर मार्केट. शी हॅज इन्फॉर्मेशन ऑफ जिओग्राफी. ऑर्गन पण येईल. ऋतिक रोशन हॅज 6 fingers. शी हॅज व्हेरी लॉंग हेअर. दॅट डॉग हॅड लॉंग टेल. Knowledge. I have knowledge of English. You have knowledge of marketing. Interest. I had interest in cricket. Now I have interest in books. Skill. She will have cooking skill. They had good management skill. She has public speaking skill. डिटेल पाहूया बघा ऑब्जेक्टच्या ठिकाणी. थिंग्स, लिक्विड फॉर्म, सॉलिड फॉर्म किंवा गॅशियस फॉर्म. मग इथे लिक्विड फॉर्म मध्ये वॉटर. आय हॅव इनफ वॉटर. That dairy has 2000 liter milk. They have 2 barrel of oils. She has 2 bags of tea. They have 2 cup of coffee. We have enough juice. My bike has good petrol. Solid form. I have 2000 books. They have very good furniture.
The Sachin has original bats. They have two balls. She has a small doll. They have two gold pots. He has good home. They have all papers. He has gold medal. We have good hair. On Earth, the Earth has good oxygen. They have hydrogen. My tire has nitrogen. They have carbon dioxide, helium. त्याचप्रमाणे रिलेशनशिप संबंध व नातेवाईक नातेसंबंध पर्सनल रिलेशनशिप सोशल रिलेशनशिप प्रोफेशनल रिलेशनशिप यामध्ये येऊ शकते पर्सनल रिलेशनशिप आय हॅव अ वाईफ शी हॅज अ गुड हजबंड दे हॅव सिस्टर ही हॅज वन ब्रदर दे हॅव लवर मदर फादर सन डॉटर त्यांच्याकडे आहे त्यांना आहे सोशल वी हॅव गुड नेबर आम्हाला चांगले शेजारी आहेत यू हॅव व्हेरी डेडिकेटेड फ्रेंड्स तुझ्याकडे खूप समर्पित मित्र आहेत समर्पित मित्र आहेत दे हॅव गुड ट्रॅव्हलर त्यांच्याकडे खूप चांगले जे आहेत ना प्रवासी आहेत प्रोफेशनल रिलेशन आय हॅव बिझनेस पार्टनर शी हॅज क्लायंट दे हॅव कस्टमर शी हॅज कंझ्युमर दे हॅव इन्व्हेस्टर शशी हॅज इन्व्हेस्ट टीचर राहुल हॅज स्टुडंट दे हॅव व्हेरी डेडिकेटेड सर्वंट दे हॅव 2000 एम्प्लॉईज या पद्धतीने त्यांच्याकडे आहे त्यांना आहे त्यांच्यापाशी आहे इन्फॉर्मेशन पर्सनल इन्फॉर्मेशन बिझनेस इन्फॉर्मेशन पॉलिटिकल I have all detailed information about their age, weight, height, education, and home address. She has information about profile, profit, turnover, production, service, tax information, and factory addresses also. They have information. Political information. They have good detailed information about that political party, political level, constituency, current information, who's who. I have information about who's who. I have updated news. They have all burning issues. She has current hot spot. They have current hot topic. Sensory organ, action organs, internal organ, external organs. She has very beautiful eyes. They have very strong nose. Her skin is, she has very fair skin. She has black tongue. Action organs असतील. We have mouth. That dog has four legs. Internal organ. Octopus has two hearts. He has very strong lungs. They have a good liver. All human has a 10 fingers. Ravan had 10 heads. Knowledge, economics, literature, history किंवा psychology, geography या गोष्टींचं knowledge आहे. I have knowledge of microeconomics, macroeconomics. I have knowledge of prose. I have knowledge of poetry. I have knowledge of fiction. I have knowledge of ancient Indian history. I have knowledge of international history. They have knowledge of clinical psychology. She has knowledge of sports psychology. Rahul has a knowledge of child psychology. I have knowledge of industrial geography. They have knowledge of national geography. Interest किंवा स्वारस्य, interest स्वारस्य in sports, in reading, in film, in cooking, in politics. I have interest in cricket. She has interest in tennis. They have interest in football. Rahul has interest in Olympics. Megha has interest in chess. She has interest in pool. Novel reading, story reading, in the newspaper reading. Rahul has novel reading skill.
They have interest in storytelling. She has interest in action movie. But Meghna has interest in romantic movie. Pratham has interest in horror movie. They have interest in comedy movie. I have interest in vegetarian cooking. They have interest in lunch cooking. They have interest in state politics. She has interest in geopolitics. स्किल किंवा कौशल्य, सॉफ्ट स्किल, हार्ड स्किल, सौम्य कौशल्य, बाह्य कौशल्य, हार्ड स्किल ज्याला म्हणतात, टेक्निकल, तांत्रिक कौशल्य. मग ज्या गोष्टी मनावरती काम करतात, अंतर्मनामध्ये ज्या आहेत ना, ज्या गोष्टी असतात त्यांना सॉफ्ट स्किल म्हणतात. लिडरशिप, कम्युनिकेशन स्किल, टाइम मॅनेजमेंट स्किल, टीम बिल्डिंग स्किल, मार्केटिंग स्किल. हार्ड स्किल येतं, आय हॅव रायटिंग स्किल, दे हॅव एडिटिंग स्किल, शी हॅज ईमेल स्किल, राहुल हॅज अकाउंटिंग स्किल, दे हॅव कम्प्युटर स्किल, नताशा हॅज बॉडी लँग्वेज स्किल, शी हॅज डान्स स्किल. जे शरीराने केलं आणि ज्या गोष्टींसाठी मशीन्स किंवा इक्विपमेंटवर डिपेंड असतं ते टेक्निकल स्किल. आय हॅव मशीन ऑपरेशन स्किल, दे हॅव ड्रायव्हिंग स्किल, राज हॅज part assembly process skill. They have repairing skill. Our engineer has our engineer has a maintenance skill. मग इथे माझ्याकडे होतं, माझ्याकडे आहे, माझ्याकडे असेल. हॅड, हॅव अँड शॅल हॅव. जसं आय हॅड बायसिकल, माझ्याकडे सायकल होती. आय हॅव बाईक, माझ्याकडे बाईक आहे. आय शॅल हॅव कार, माझ्याकडे कार असेल. वी हॅड बायसिकल, आमच्याकडे सायकल होती. वी हॅव बाईक, आमच्याकडे बाईक आहे. वी शॅल हॅव कार, आमच्याकडे कार असेल. तुझ्याकडे सायकल होती. यू हॅड बायसिकल, तुझ्याकडे बाईक आहे. यू हॅव बाईक. तुझ्याकडे कार असेल. यू विल हॅव कार. तुमच्याकडे सायकल होती. यू हॅड बायसिकल. तुमच्याकडे बाईक आहे. यू हॅव बाईक. तुमच्याकडे कार असेल. यू विल हॅव कार. त्यांच्याकडे सायकल होती. दे हॅड बायसिकल. त्यांच्याकडे बाईक आहे. दे हॅव बाईक. त्यांच्याकडे कार असेल. दे विल हॅव कार. त्याच्याकडे सायकल होती. ही हॅड सायकल. त्याच्याकडे बाईक आहे. ही हॅज बाईक. त्याच्याकडे कार असेल. ही विल हॅव कार. तिच्याकडे सायकल होती. शी हॅड बायसिकल. तिच्याकडे बाईक आहे. शी हॅज बायसिकल. शी हॅज बाईक. तिच्याकडे कार असेल. शी विल हॅव कार. आशाकडे सायकल होती. आशा हॅड बायसिकल. आशाकडे बाईक आहे. आशा हॅज बाईक. आशाकडे कार असेल. आशा विल हॅव कार. राजकडे सायकल होती. राज हॅड बायसिकल. राजकडे बाईक आहे. राज हॅज बाईक. राजकडे कार असेल. राज विल हॅव कार. काकूकडे सायकल होती. काकू म्हणजे आंटी हॅड सायकल. काकूकडे बाईक आहे. आंटी हॅज बाईक. काकूकडे कार असेल. आंटी विल हॅव कार. बॉसकडे सायकल होती. बॉस हॅड सायकल. बॉसकडे बाईक आहे. बॉस हॅज बाईक. साहेबांकडे कार असेल. बॉस विल हॅव कार. आता ऑप्शन सिलेक्ट करण्याच्या संदर्भातलं ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड सगळे पुढचे 4 पेजेस असतील बघा. माझ्याकडे यूपीची तात्कालीन माहिती आहे. आय हॅव लेटेस्ट इन्फॉर्मेशन ऑफ यूपी. आपल्याकडे चांदीची 3 नाणी आहेत. वी हॅव 3 सिल्वर कॉइन्स. त्याच्याकडे इम्पोर्टेड टी शर्ट्स आहे. ही हॅज इम्पोर्टेड टी शर्ट्स. तिच्याकडे फ्रेंच डिक्शनरी होती. शी हॅड फ्रेंच डिक्शनरी. त्याच्याकडे अम्बॅसिडर कार होती. दे हॅड अम्बॅसिडर कार. याला 6 गिअर होते. इट हॅड 6 गिअर. राणीला लांब केस असतील. राणी विल हॅव लॉंग हेअर. तुझ्याकडे एक मोठं घर असेल. यू विल हॅव अ बिग होम. शॉपरकडे नवीन उत्पादने असतील. शॉपर विल हॅव न्यू प्रोडक्ट्स. सुनीलकडे स्पोर्ट बाईक आहे. सुनील हॅज
स्पोर्ट बाईक. त्याच्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत. ही हॅज 2 ट्रॅक्टर्स. त्यांच्याकडे 1200 कामगार आहेत. दे हॅव 1200 वर्कर्स. माझ्याकडे सशक्त पुरावे होते. आय हॅड स्ट्रॉंग एव्हिडन्सेस. त्याच्याकडे पुरेसा वेळ होता. ही हॅड मच टाइम. आम्हाला राजेशाही सुविधा होत्या. वी हॅड रॉयल फॅसिलिटीज. मीताकडे हिरा असेल. मीता विल हॅव डायमंड. एक दिवस तुझ्याकडे पैसा असेल. वन डे यू विल हॅव मनी. रीटाकडे AK-47 असेल. रीटा विल हॅव AK-47. तिला ताप आहे. शी हॅज फीवर. त्यांना चांगला पगार आहे. दे हॅव गुड सॅलरी. तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे. यू हॅव माय मोबाईल नंबर. किरणकडे ऍपलचा कम्प्युटर होता. किरण हॅड ऍपल्स कम्प्युटर. त्या घराला 10 दरवाजे होते. दॅट होम हॅड 10 डोअर्स. त्यांच्याकडे रोजगार होता. दे हॅड एम्प्लॉयमेंट. रितेशला एक मुलगा असेल. रितेश विल हॅव अ सन. आमच्याकडे अनुभव असेल. वी शॅल हॅव एक्सपिरियन्स. 8 दिवसात माझ्याकडे पासपोर्ट असेल. विदिन 8 days आय शॅल हॅव पासपोर्ट. आता मराठी टू इंग्लिश विथ 3 टेन्स रेफरन्स पास्ट प्रेझेंट फ्युचर. स्टोन ग्राइंडर, मिक्सर, फूड प्रोसेसर पास्ट प्रेझेंट फ्युचर. त्यांच्याकडे जाते होते. दे हॅड स्टोन ग्राइंडर. त्यांच्याकडे मिक्सर आहे. दे हॅव मिक्सर. त्यांच्याकडे फूड प्रोसेसर असेल. दे विल हॅव फूड प्रोसेसर. फॅन, कूलर, AC पास्ट प्रेझेंट फ्युचर. आमच्याकडे पंखा होता. वी हॅड फॅन. आमच्याकडे कूलर आहे. वी हॅव अ कूलर. आमच्याकडे एअर कंडिशनर असेल. वी शॅल हॅव अन एअर कंडिशनर. सायकल, बाईक, कार पास्ट प्रेझेंट फ्युचर. त्याच्याकडे सायकल होती. ही हॅड बायसिकल. त्याच्याकडे मोटरसायकल आहे. ही हॅज अ बाईक. त्याच्याकडे कार असेल. ही विल हॅव अ कार. 3 फ्रेंड्स, 4 फ्रेंड्स, 5 फ्रेंड्स पास्ट प्रेझेंट फ्युचर. तुला 3 मित्र होते. यू हॅड 3 फ्रेंड्स. तुला 4 मित्र आहेत. यू हॅव 4 फ्रेंड्स. तुला 5 मित्र असतील. यू विल हॅव 5 फ्रेंड्स. टाइपरायटर, कम्प्युटर, लॅपटॉप पास्ट प्रेझेंट फ्युचर. तिच्याकडे टाइपरायटर होता. शी हॅड अ टाइपरायटर. तिच्याकडे संगणक आहे. शी हॅज अ कम्प्युटर. तिच्याकडे लॅपटॉप असेल. शी विल हॅव अ लॅपटॉप. ग्रॅज्युएशन डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD. माझ्याकडे पदवी होती. आय हॅड ग्रॅज्युएशन डिग्री. माझ्याकडे पदव्युत्तर पदवी आहे. आय हॅव पोस्ट ग्रॅज्युएशन. माझ्याकडे PhD असेल. आय शॅल हॅव अ PhD. आता इथे इंग्लिश टू मराठी स्वतंत्र वाक्य करायचे. प्रत्येक वाक्य स्वतंत्र आहे. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, पोझिशन मधलं. आय हॅड ब्युटिफुल कार. माझ्याकडे एक सुंदर गाडी होती किंवा सुंदर कार होती. शीला हॅज 10 डिक्शनरीज. शीलाकडे 10 शब्दकोश आहेत. टुमॉरो आय शॅल हॅव अ टाइम. उद्या माझ्याकडे वेळ असेल. दॅट कार हॅड ऑल फॅसिलिटीज. त्या कारला सर्व सुविधा होत्या. यू हॅव नाईस पॅरेंट्स. तुला चांगले आई वडील आहेत. दे विल हॅव हेवी सॅलरी. त्यांना मोठा पगार असेल. शी हॅड लॉंग हेअर इन चाइल्डहुड. तिला लहानपणी लांब केस होते. वी हॅव ऑल बुक्स ऑन बायोलॉजी. आमच्याकडे जीवशास्त्रावरील सर्व पुस्तकं आहेत. अजिता विल हॅव जॉब आफ्टर MBA. अजिताला MBA नंतर नोकरी असेल. माय सायकल हॅड रेड कलर. माझ्या सायकलला लाल रंग होता. आय हॅव 2 tickets ऑफ इव्हिनिंग शो.
माझ्याकडे संध्याकाळच्या शोची 2 तिकीट आहेत. यू विल हॅव 2 सन्स आफ्टर मॅरेज. लग्नानंतर तुला 2 मुलं असतील. सीबीआय हॅड ऑल डिटेल्ड रेकॉर्ड. सीबीआय कडे सर्व सविस्तर नोंद होती. सतीश हॅज डिजिटल कॅमेरा. सतीशकडे डिजिटल कॅमेरा आहे. सून वी शाल हॅव BMW कार. लवकरच आपल्याकडे BMW कार असेल. यू हॅड माय मोबाईल नंबर. तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर होता. शी हॅज 2000 फ्रेंड्स ऑन FB. तिला फेसबुकवर 2000 मित्र-मैत्रिणी आहेत. दे विल हॅव विनर ट्रॉफी. त्यांच्याकडे विजेत्याचं बक्षीस असेल. टोनी हॅड 1600 सीसी बाईक. टोनीकडे 1600 सीसीची बाईक होती. आय हॅव दॅट न्यूजपेपर कटिंग. माझ्याकडे त्या वर्तमानपत्राचं कात्रण आहे. इंडिया शुअरली विल हॅव थर्ड वर्ल्ड कप. भारताकडे नक्कीच तिसरा विश्वचषक असेल. आता मराठी टू इंग्लिश सगळ्यात मोठं चॅलेंज आणि अवेअर अलर्ट राहणं म्हणजे स्पोकन वर फोकस करणं. माझ्याकडे हिरा होता. आय हॅड डायमंड. माझ्याकडे जमिनीची कागदपत्र आहेत. आय हॅव डॉक्युमेंट्स ऑफ लँड. माझ्याकडे MBA ची पदवी असेल. आय विल हॅव यू विल हॅव MBA डिग्री. ऋतिक रोशनला 6 बोट आहेत. ऋतिक हॅज 6 फिंगर्स. त्या माल ट्रकला 8 टायर्स होते. दॅट लॉरी हॅड 8 टायर्स. त्याच्याजवळ आज वेळ असेल. टुडे ही विल हॅव अ टाइम. अतिरेक्यांकडे AK-47 होती. टेररिस्ट हॅड AK-47 रायफल. विराजला 1 भाऊ आणि 2 बहिणी आहेत. विराज हॅड अ ब्रदर अँड 2 सिस्टर. उद्या तिच्याकडे 2 लाख रुपये असतील. टुमॉरो शी विल हॅव 2 लाख रुपीज. त्याला गालावर एक तीळ आहे. ही हॅज अ मॉल ऑन अ चीक. नलीला लांब केस होते. नलिनी हॅड लॉंग हेअर. पुढच्या वर्षी आमच्याकडे नोकरी असेल. नेक्स्ट इयर वी शॅल हॅव अ जॉब. मंदाकिनीकडे लॅपटॉप होता. मंदाकिनी हॅड अ लॅपटॉप. माझ्याकडे वाघाची नखं आहेत. आय हॅव अ टायगर नेल. तुझ्याकडे उत्तम भाषा कौशल्य आहे. यू हॅव एक्सलंट लँग्वेज स्किल. भारताकडे सुवर्ण पदक असतील. इंडिया विल हॅव गोल्ड मेडल. भावनाला 2 जुळे भाऊ होते. भावना हॅव ट्विन ब्रदर्स. पाकिस्तानकडे अणुशस्त्र आहेत. पाकिस्तान हॅज द न्यूक्लिअर वेपन. माझ्याजवळ अर्थशास्त्राचं ज्ञान असेल. आय शॅल हॅव नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स. महात्मा गांधींकडे जनसमर्थन होतं. महात्मा गांधी हॅड अ पब्लिक सपोर्ट. तुकारामकडे सोन्याचं नाणं आहे. तुकाराम हॅज गोल्ड कॉइन. महाराष्ट्राला दिव्य परंपरा आहेत. महाराष्ट्र हॅड स्प्लेंडिड ट्रेडिशन. स्प्लेंडिड म्हणजे भव्य दिव्य. ओके, गॉट द आयडिया क्लिअर? So goodbye everyone. See you tomorrow for simple and continuous. Okay, got the idea clear? Hmm. So this was about the introduction of tenses. त्यापैकी पोझिशन आणि पोझिशन या दोघांबद्दल आपण आता सविस्तर पाहिलेलं आहे. थँक यू व्हेरी मच.